सापडचे आहेत. आणि या दरम्यान आपण पाहतोय एनडी सेठ यांचं आगमन झालंय वाकलनवरनं. त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. एनडी सेठ या, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जीत भोईर आपण आलं असेल तर आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. मागे डिक्लेअर आहे डीप स्क्वेअरच्या दिशेने एक बांबू आहे, लक्षात घ्या. त्याच्या या साईडला गेलं तर डिक्लेअर आहे. काही मनामध्ये शंका असेल तुम्ही पंचांना विचारू शकता. बिंदास आणि करण मात्रे इस्लामी जोडी आपल्या पाहायला मिळते. पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज सुजल पाटील कोल्हारी संघाकडनं. 5 ओव्हरची मॅच आहे. चला सामना सुरू करायचे. एक घड्याळ आम्हाला सापडलेलं आहे. पुढे रॅडो घड्याळची भरपूर चर्चा असायची. पहिलाच बॉल आपण पाहतोय शॉट वरला क्षेत्ररक्षक जरूर होते, मात्र सिंगलने खात उघडलंय. कोलोलीची स्पर्धा सुद्धा आपण पाहिली 2 दिवसीय. जयदुर्गा क्रिकेट संघ, जयदुर्गा विजय भोले क्रिकेट संघ कोलोली आयोजित ती स्पर्धा आपण पाहिली होती. 2 दिवसीय जबरदस्त स्पर्धा. नरेश कारभारे असतील, दिगेश पात्रे असतील, सोमनाथ असतील, संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी आणि कोहली संघ जेव्हा जेव्हा स्पर्धा आयोजित केली जाते नेमकीच एक जबरदस्त आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. रॉयल आयोजन काय असतं. इथे चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. नरेश तिथे आणि एक चांगला झेल तिथे टिपलाय. फलंदाज बाद. नरेश कारभारीने एक चांगला झेल टिपलाय. नवीन बॅटर विकास पाटील येत आहेत. करणची खेळी ते समाप्त झाली आहे. पहिला धक्का लागलाय तो जीवदानी स्पोर्ट साबे टीमला. आणि 5 षटकांची मॅच आहे. किमान 40-45 ही चांगलं टार्गेट या स्पर्धेमध्ये. कारण की 37 धावांचं संरक्षण स्वर्गीय बंडू शेठ प्रतिष्ठान उंबाडीने केलं होतं या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या मॅचमध्ये जरूर तो संघ पराभूत झाला, मात्र पहिल्या मॅचमध्ये 37 धावांचं संरक्षण केलं होतं. खरा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होईल. सुजलने बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. विकास आले, विकास गेले आणि सोमनाथ कारभारीने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. हॅट्रिकच्या उंबरणार आहे गोलंदाज सुजल. रुद्र पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली होती बिंदासने, मात्र त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट गेले जीवदानी स्पोर्ट्स साबे संघाचे. आपण पाहतोय हॅट्रिक बॉल सुजल. वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. तेज तरार चेंडू पाहायला मिळतोय. वेग प्रचंड पाहायला मिळतोय गोलंदाज सुजलकडे आणि वेगाने इम्प्रेस करतोय. भूषण पाटील सुद्धा बघा आमच्या व्यासपीठावर उपस्थित. वाडेकरचे आताच डोंबिवली आणि भिवंडी प्रेक्षणीय मॅच झाली होती देवरुंग इथे, त्या स्पर्धेत सुद्धा ते खेळले होते. 5 बॉलमध्ये बघा 1च धाव खर्च केले. का अफलातून गोलंदाजी सुजल पाटीलच्या माध्यमातून. या मैदानात धावा होत नाहीयेत. मागच्या मॅच मध्ये जरूर तेज तरार जबरदस्त गोलंदाजी आपल्या पाहायला मिळते सुजल पाटीलच्या माध्यमातून. 1 धाव 2 विकेट पॉवर प्ले मध्ये आपल्या पाहायला मिळते आणि पॉवर पॅक गोलंदाजी केली.
रुद्र पाटीलला थोडंसं शांत ठेवलंय. 2026 ISPL या स्पर्धेमध्ये सुद्धा रुद्रला आपण पाहिलं होतं. हॅलो, पहिल्या षटकात फक्त एक धाव आली, 2 विकेट गेलेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेत नरेश कारभारी. जीत भोईर आपण आला असेल तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. नगरसेवक चषक 2026. नरेशचा पहिलाच बॉल स्क्रीनच्या समोर खेळत आहेत, मात्र बघायचंय पंचांचा इशारा काय तो. चेंडू वन बाउस सीमा पार चौकार. तसंच महाराष्ट्राचा बाईक सम्राट आणि आताच ISPL स्पर्धा जिंकली आपल्या सर्वांचा लाडका केतन म्हात्रे आपण आला असेल तर आपण या आपले हार्दिक स्वागत. केतन चौधरी सध्या आमच्या बाजूला आहेत. सिंगल इथे मिळाली. सहा धावा आपल्याला, 6 धावा आपल्याला धावपल कधी पाहायला मिळत आहेत. हॅलो, एक मिनिट थांब. मॅच कुठे सांग केतनला. केतन नाही, किरण आहे. हॅलो, नाही नाही आपला सोनावणे कॉलेज माहित आहे ना तुला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक झेल तिथे टिपलाय. फलंदाज बाद होईल. रुद्र पाटीलची खेळी समाप्त. अजून एक धक्का साबे टीमला. जबरदस्त गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते. जय दुर्गा जय भोले क्रिकेट संघ कोलवली या स्ट्रीमच्या माध्यमातून मास्टर माइंड दिगेश म्हात्रे बघा या संघामध्ये आहेत. सोमनाथ कारभारी आहेत. नरेश कारभारी सध्या गोलंदाजी करतायत. अपील करण्यात आलेले आहे. अजित पुत्रन सर सांगतायत. डॉट बॉलची ती समाप्ती. नरेश इथे फटका जबरदस्त आहे मिड विकेटच्या दिशेने आणि बघायचंय बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल का. पंचांचा इशारा आलाय. षटकार. धावसंख्या 12 वरती आपल्या पाहायला मिळते. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हा षटकार ऊर्जा देऊन जाईल जीवदानी स्पोर्ट्स साबे टीमला, कारण धावा नव्हत्या. आणि 2 षटकाचा खेळ झालाय समाप्त. प्रथम बॅटिंग करत असताना 12 धावा आपल्याला धावपल कधी पाहायला मिळत आहेत. टीम साबे टीम प्रथम बॅटिंग करत असताना
2 सामने सपाट संघाने जिंकलेले त्या स्पर्धेमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये एकच धाव होती. त्यानंतर चौकार आला, 5 झाल्या. त्यानंतर सिंगल 6 आणि आता षटकार. सिंगल नंतर विकेट, डॉट, षटकार, डॉट, 12. दोन षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा धावपलकोरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आहेत ना ती काय माणसं फिरतात ना आतमध्ये. दुसरं कोणाला एंट्री नाही देत तिथे. म्हणजे बाहेरच्या अशी पोरं जाऊन नाही देत. तुला देती. कुठं कुठं जातो याच्यात ऑफिसमध्ये चालू आहे ना. आमचा पगार इकडे निघतो. माझा काम आहे, वाढला नाही पेमेंट माझा ते म्हणून. 10 वर्षाचं. ती मॅडमला फोन केला मी, तिला तिने नाही उचललाय मुद्दाम. आता कर्मचारी ते कर्मचारी खेळायला येणार आहे. कुठे कर्मचारी खेळणार आहे. चेंडू कार्पेटच्या साईडने गॅपमध्ये हा फटका आहे. 2 धावा तर वेगाने पूर्ण झालेत. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 14 वरती. तिसऱ्या षटकात गोलंदाज सुजल पाटील आलेत दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. चालू आहे. चालू आहे आता बंद केले. असे इथे गाड्या बिड्या नाही त्यांचं. सुजल पाटीलने पहिल्या षटकात एकच धाव दिली होती. तो सुजल दुसऱ्या ओव्हरची सुरुवात 2 धावेने केलेली आहे. पुढचा बॉल. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले आणि बॉलला पाठवलाय वाईड इश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर आलाय सिक्सर. एवढी झालं विचार. 3 बॉल 21 धावा झाल्या. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्यानंतर पाणी घेऊन जायचं मैदानात. जास्तीत जास्त प्रमाणात पाणी तुमच्या शरीरात असणं गरजेचं आहे. वेगवान चेंडू होता. चेंडूने बॅटचा बिंदास हेच सांगतायत फुटवर्कचा वापर पाहिजे तुमच्याकडे. जागेवर जर तुम्ही खेळाल तर चेंडूने बॅटचा संपर्क होणार नाही. डॉट बॉल. आणि हेच सांगितलं साहिल नाईकला बॉल ज्यावेळी डॉट गेला. संपूर्ण ब्लॅक ट्रॅक तुमची असणं बंधनकारक आहे हे लक्षात घ्या. जो संघटनेचा नियम आहे. 2 धावा तिथे मिळतील. धावसंख्या 23. हल्ली कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनच्या नियमामध्ये सुद्धा बरेचसे बदल झालेले आहेत. तुम्हाला ट्रॅक टी शर्ट शूज कंपल्सरी आहे. मात्र आणि झेल ड्रॉप सोपा झेल सुटलाय तिथे. 2 धावाही मिळाल्या आहेत. कारण एक एक धाव क्रिकेटमध्ये महत्त्वाची आहे. कारण एकाच धावानी तर गंधारी संघ या स्पर्धेतून बाहेर गेला.
3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकात धावसंख्या आपण पाहिली तर 25 वरती आपल्याला पाहायला मिळते. चला 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दिगेश मात्र आलेत गोलंदाजी करण्यासाठी. वाकलर आणि जय वागेश्वरीची मात्र प्रतिष्ठान देसाई संघ आपण रिपोर्टिंग करा. तसेच KDMC कर्मचारी आणि ॲडव्होकेट यांनाही विनंती आपण रिपोर्टिंग करा. पंचवीस धावा झाल्या. चौथ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर तर दिगेश मात्रे आलेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक बाईक सुद्धा या खेळाडूच्या नावावरती राहिलेली आहे. चांगला चेंडू होता. बिंदासला थोडंसं शांत ठेवलंय. चौथ्या षटकाची सुरुवात मात्र धावा 25 आहेत. इथून या टीमकडे सचिन पाडीसर काही फलंदाज आहे जे परत बॅटिंग येणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला 40-45 किमान धावा चांगल्या आहेत या खेळपट्टीवर. फुलटॉस बॉल होता. लॉंगॉच्या दिशेने घेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. मिळणार नाही. एकच धाव. आपल्या जागेत कसं बनत राहणार. 26 धावा धापरकोते आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथे षटक प्रगतीपत्र असताना 26 धावा धापरकोते आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका जबरदस्त आहे. मात्र लॉंग ऑन डाऊन दी बॉल. झेल तिथे टिपलाय. फलंदाज बाद. दीपेश कारभारीने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. आता सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. वायरीला लागून जरी तुम्ही झेल पकडलं तरी फलंदाज आउट आहे, लक्षात घ्या. वायरीला लागून चेंडू जर मैदानातच थांबला तर धावा तुम्हाला धावून घ्यायच्या आहेत. आणि चौकार गेला तर चौकार षटकार. पडदा जो पकडलाय मागे तो सोडायचा आहे. काय तिसरा उठला. 26 धावा झालेत आणि आमचे प्रेक्षक सध्या स्क्रीनवरती आहेत. एक धाव इथे मिळाली. सचिन पाटीलने सिंगलने खातं उघडले. 1 धावसंख्या पुढे सरकली ती. प्रेक्षणीय मॅच मध्ये आमचे KDMC कर्मचारी आणि ॲडव्होकेट खेळताना दिसतील. धावा झाले 27. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दिगेश मात्रे अष्टपैलू खेळाडू आहेत कोल्हापूर टीमचे. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. योगेशने टिपलाय झेल आणि फलंदाज झालाय बाद. यानंतर प्रेक्षणीय मॅच आहे त्यामुळे रिपोर्टिंग करा. KDMC कर्मचारी आणि ॲडव्होकेट आला असेल तर रिपोर्टिंग करा. ॲडव्होकेट आणि KDMC बघा एका बाजूला KDMCचे कर्णधार आपण पाहिलं तर तामोरे साहेबांना तुम्ही पाहताय. दुसऱ्या बाजूला विकास उंडोरे साहेब वकील आहेत, ते कॅप्टन असतील. प्रेक्षणीय मॅच 4 ओव्हरची असेल. देसाईचे कॅप्टन आणि वाकणचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. चौथं षटक प्रगती बदलले. दिगेशने 2 विकेट या ओव्हरमध्ये घेतले. 2च धावा दिलेले आहेत. धावा आपण पाहिलं तर भावेश आम्हाला सांगतायत 27. अठ्ठावीस धावा. व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. त्याने जवळ घेतली तर कॅमेरा मारला.
2 धावा मिळाल्या होत्या आणि आता रनआउट. धावा झाल्या 30. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. अभिषेक पाटीलची खेळी समाप्त झाली. 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. गुरज मात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. इनिंग ब्रेकमध्ये आपण ओमसा MTC या वाहिनीचे सर्व रोशन फराड यांचा वाढदिवस सुद्धा आम्ही साजरा करणार आहोत. केक सुद्धा आलेले आहेत. चला शेवटचं षटक. सोमनाथ कारभारी आलेत. पहिलाच बॉल. कटर्सचा वापर जरूर केलाय. डॉट बॉलची ते समाप्ती. सोमनाथ कारभारी नेहमी चर्चेत असतात. टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धा असतील आणि कोणत्याही गोलंदाला षटकार मारण्याची ताकद ठेवणारा खेळाडू आहे सोमनाथ कारभारी. हा चेंडू ब्लॉकवर लावता नक्कीच वाईट स्लॉंगरला क्षेत्ररक्षक तिथे ठेवण्यात आले. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. 2 पूर्ण होतील. 32 धावा झाल्यात. 32 धावा. चला KDMC चे कर्मचारी खेळणार आहेत तरी रिपोर्टिंग करा. चांगला चेंडू आहे. सचिन एक्झॅक्ट काय करतायत तर चेंडूकडे पाहतायत. बिमर आणि रनआउटसाठीच तुमच्याकडे एक रिव्ह्यू आहे. पंचांना जर डाऊट वाटला पंच रिव्ह्यू कधी घेऊ शकतात जर मनामध्ये त्यांना शंका वाटली तर. काही प्रेक्षक सामना एन्जॉय करतायत. काही असेही प्रेक्षक असतात टाइमपास म्हणून सुद्धा ही स्पर्धा पाहण्यासाठी येतात. डॉट बॉलची ती समाप्ती. रोहित शेलार सुद्धा आलेत आमचे मित्र. त्यांचे हार्दिक स्वागत. हे सर्व आमचे लाडके प्रेक्षक सध्या कॅमेराच्या खेळत होत आहेत. कॅमेरामध्ये फलंदाज बाद होतोय. सचिनची खेळी ते समाप्त झालेली आहे. 32 धावा झालेत. मी सध्या लाडके प्रेक्षक आता आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती आहेत ज्यांना आम्ही कैद करतोय आमच्या कॅमेरामध्ये. समोर जो स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय तिथे जे प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. यश पाटील चला लवकर जायचं थोडं. मित्र मैत्रीण सध्या आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मैत्री जपणंही गरजेचं आहे. नक्कीच टीव्ही स्क्रीनवरती बघितल्यानंतर आपण प्रेक्षकांबद्दल चर्चा करू शकतो कारण प्रेक्षक या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत आणि प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्यामुळे प्रेक्षकांचा आम्ही नेहमी इथे मात्र अपील स्ट्रॉंग करण्यात आले. मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली. 33 धावा झालेले आहेत. 7 गडी बाद 33 आणि 34 धावांचा पाठलाग करायचा आहे तो जय दुर्गा जय भोले टीम कोलोली संघाला नेता. करूया आपण रोशन फराड यांचा वाढदिवस साजरा करूया. डीजे मास्टर बर्थडेचा रोशन फराड आमचे ओमसा MTC लाईव्हचे. बारीक आवाजात आपण बड्डेचा सॉन्ग लावायचं आहे. नीरज वरती नीरजचाही बड्डे का? नीरज पाटील
वाडेकरचे चिता. फोर्टी प्लसचे आमचे निलेश दादा पाटील यांचं आगमन झाले. निलेश दादा पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आता आपण रोशन फराड यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत. जाऊ नाही कुठे जायचं तिकडे जावा. चला बर्थडे आपण साजरा करूया. विनोद रोशन सोमनाथ कारबेरी थोडेसे वेगळे दिसत आहेत आम्हाला आज. दिगेश याचं रहस्य काय. तर चला या मॅच मध्ये 34 धावा चेस करण्यात मात्र आता करूया रोशन फराड यांचा वाढदिवस. डीजे मास्टर रेडी आहेत का. रेडी नाहीये डीजे मास्टर थांबा. चला दुसऱ्या बॉलवरती सिंगल. 2 चेंडूवरती 4 धावा आल्यात पहिल्या. स्ट्राईकला कोण होता ते पण नाही माहित आता.
महेश आणि प्रशांत ही जोडी आपण पाहतोय. गोलंदाज सचिन पाटील आहेत. फुल टॉस बॉल. टायमिंग झालंय का? क्षेत्ररक्षक 2-2 धावत आहेत. आणि बघा तिसरी धाव पूर्ण झाली. दुसऱ्यांदा या ओव्हरमध्ये 3 धावा धावून घेतल्यात. पहिला बॉल कोणी मारलेला? पहिल्याच बॉलवरती सुद्धा महेशने 3 धावा घेतल्या होत्या. प्रशांत महेश आपण पाहतोय धासिंग डाऊन द विकेट आणि बॉल 1 बाउन्स सीमा पार. आलाय चौकार. कोलोली संघाला आणि पहिल्या आपण पाहिलं तर 11 धावा आतापर्यंत आल्यात. आमचे मित्र दिगेश म्हात्रे यांचे सुपुत्र सुद्धा आलेत. मोरिया दिगेश म्हात्रे त्याचंही हार्दिक स्वागत. लेग बाईसचा इशारा आलाय. आणि मोरियाच्या नावाने सुद्धा बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण प्रत्येक बऱ्याचशा शर्ती सुद्धा पाहतो. मायरा दिगेश म्हात्रे असेल, मोरिया असेल, टॉससाठी उपस्थित राहायचे. एका बाजूला KDMC कर्मचारी, दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट. तिसरे पंच का? 12 13 ओके. 13 धावांनी 2 रनची पॅनल्टी साबे टीमला. 12 खेळाडू नाहीये. झाल्या 15. बिंदास आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. 13 आल्या होत्या खरं तर. 2 रनची पॅनल्टी. अशा 15 झालेले आहेत. फुल टॉस बॉल. शॉट एक्स्ट्रा कव्हरला थोडीशी मिस फिल्डिंग. पुढची प्रेक्षणीय मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला KDMC कर्मचारी, दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट. दोन्ही टीम्स आलेले आहेत. एक धाव. सतरा धावा झाल्यात. अजूनही 17 हवेत 22 बॉलमध्ये. इथे सिंगल मेल शॉर्ट पॉइंटला फिल्डिंग चांगली आहे. धावसंख्या 18. रिव्हर्स फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ वर्ण क्षेत्ररक्षक वेगाने आले देष्टा कव्हर रिजनच्या दिशेने आणि मिस फिल्डिंग झाली. धावा मिळतील 4. आलाय चौकार. महेश भंडारीच्या बॅटमधून आलाय चौकार. धावसंख्या 22. धावा झालेल्या आहेत. बिंदाचा पुढचा बॉल.
हा चांगला चेंडू होता. डॉट बॉलची ती समाप्ती. टार्गेट फारसं मोठं नाही आहे. 34 धावा चेस करायचे आहेत जयदुर्गा जय भोले क्रिकेट संघ कोलिवलीला. जित भोईर यांचं आगमन झालं. त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती जित भोईर आपलं हार्दिक स्वागत. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर आणि उमेश भोईर बघा ना, जॉबवरून आले असतील ते, त्यामुळे तशी ड्रेसिंग आहे. दोन षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या ती 22 आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यात येत आहेत रुद्र पाटील, ज्यांना आपण याच वर्षी ISPL मध्ये सुद्धा खेळताना पाहिलं. साबेगावचे खेळाडू. रुद्र पाटील येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. डॉट चेंडूची समाप्ती. रुद्र पाटील गोलंदाजी मार्क आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षणीय मॅचचा टॉस सुद्धा आपण करणार आहोत या ओव्हर नंतर. बॉल नाही टाकला का? सराव. इथे डॉट बॉलची समाप्ती. रुद्र पाटील गोलंदाजी मार्क आपल्याला पाहायला मिळतोय. ISPL स्पर्धा आपण 2026 चेन्नईने ती स्पर्धा जिंकली. केतन मात्रे सुद्धा फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरले. रुद्र गोलंदाजी मार्कवर. व्हाईट बॉल +1. 2 धावा मिळतील. धावा झाल्या 24. ओम शेलार कुठे असतील तर आमच्या थोडं संपर्क साधा. ओम शेलार रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. प्रेक्षणीय मॅचमध्ये भूषण पाटील सुद्धा आमच्यासोबत जोडले जातील आणि ओम शेलार यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल प्रेक्षणीय मॅचमध्ये. ती मॅच 4 ओव्हरची असेल. KDMC कर्मचारी विरुद्ध ॲडव्होकेट. आणि इथे फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला धक्का मैदानामध्ये लागत असताना कोलोली टीमला. धावसंख्या 24 आहे. 10 धावांची अजूनही गरज आहे. पुढे जाऊ. शुभम पाटील सुद्धा रेडी झालेले आहेत पुढच्या मॅच साठी. वाडेकर संघाचे कट्टर समर्थक राज भोईर यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. तर सोमनाथ आलेत बॅटिंग करण्यासाठी. आपण पाहतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर जित भोईर यांचं आगमन झाले. वाकलंजे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या जित भोईर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जित भोईर कॉमेंट्री करतात, त्यांनाही संधी देऊ. लेग बाईचा इशारा आलाय. धावसंख्या 25 वरती पोहोचली. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर वाकलन गावचा आपण पाहतो जित भोईर याचे आगमन झाले. पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये असेल. मध्ये एक मॅच त्यांना वाट पाहावी लागेल. प्रेक्षणीय मॅच असणार आहे.
एका बाजूला KDMC, दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट अशी मॅच यानंतर पाहायला मिळणार आहे. फुलटॉस बॉल होता, फक्त दिशा दिली मात्र डीप एस्टा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक तिथे चांगली फिल्डिंग आहे. धावसंख्या 26, 30 षटक प्रगती पथावर आहे. टार्गेट या मॅचमध्ये 34 आहे. 2 सामने सापाड संघाने जिंकलेले आहेत. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच अजूनही बाकी आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. सोमनाथला जीवदान मिळाले या मॅचमध्ये आणि तो मागात पडू शकतो या मॅचमध्ये, कारण की विकेट मिळाली असती कमबॅक झाला असता मात्र झेल सुटलाय. 3 षटकांचा खेळही संपलाय. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 7. म्हणजे पहिल्या षटकात 13 आल्यानंतर 2 रनची पॅनल्टी होती. 15 झाल्या होत्या, त्यानंतर 7 आल्या 22 आणि या ओव्हरमध्ये आल्या 5 धावा झाल्या 27. अजूनही 7 धावांची गरज. 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. टॉस करणार आहोत आपण. निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला KDMC आणि दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट अशी मॅच असेल. KDMC विरुद्ध ॲडव्होकेट अशी एक प्रेक्षणीय मॅच. खूप कमी वेळ असतो. ॲडव्होकेट असेल, KDMC असेल, मग त्या वेळात वेळ करून त्यांची एक प्रेक्षणीय मॅच जय जलेश्वर वाडेकरने आयोजित केली 4 ओव्हरची. आणि त्या मॅचसाठी स्पेशल कॉमेंटेटर आमचे जीत भोईर सुद्धा आलेले आहेत. त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. ऑकलंड प्रीमियर लीगमध्ये भरपूर वेळा ते समालोचन करतात आमच्यासोबत. KDMC विरुद्ध ॲडव्होकेट अशी मॅच आहे, प्रेक्षणीय मॅच असेल. निलेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. चार ओव्हरची मॅच. KDMC टीमचे कॅप्टनने टॉस जिंकलेले आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण पाहतोय कॅप्टन तामोरे साहेबांनी टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बॅटिंग करावी लागेल. ॲडव्होकेट विकास मुंडोरे वकील कर्णधार आहेत. एक एक्झिबिशन मॅच तुम्ही पाहता. त्यानंतर ती मॅच यानंतर असेल. 4 ओव्हरची मॅच असेल. 1 षटक पॉवर प्ले पाहायला मिळेल. 12 बॉलमध्ये 7 अजूनही करायचे त्या मॅचमध्ये टीम कोलवलीला. सोमनाथ आणि महेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. दोन धावा इथे मिळालेत. धावसंख्या 29. 5 धावांची अजूनही गरज आहे. बिंदास आलेत. बिंदास गोलंदाजी करण्यासाठी शॉर्ट प्लेनचा बॉल होता. टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. झेल ड्रॉप. झेलकडे पाहत राहिले सोमनाथ. कदाचित 2 धावाही झाल्या असत्या. धावा झाल्या 30. 4 धावा विजयापासून दूर या मॅच मध्ये आपण पाहतोय संघ कोलवली. 30 धावा झाल्यात. महेश आणि सोमनाथ ही जोडी आपण पाहतोय. या मैदानामध्ये एक धावच महत्वाची मित्रांनो. आणि एका धावेने गंधारी संघ या स्पर्धेतून बाहेर गेला. 6 बॉल 4 ची मॅच. 3 धावाही चालत होत्या, आता त्या झाल्या नाही. त्यामुळे एक धाव क्रिकेटमध्ये महत्वाची असते. 1 धाव इथे डिक्लेअर आहे. धावा झाल्या 31. वकील विरुद्ध KDMC अशी मॅच यानंतर पाहायला मिळेल. KDMCने टॉस जिंकलेला आहे. गोलंदाजी ते करणार. त्यामुळे वकील टीमला बॅटिंग करायची. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. 1+1 2 धावा. 1 रन अजूनही हवी आहे. 33 झालेत. 31 होत्या. 1+1 2 धावा. 33. स्कोर इज लेवल. येणारा चेंडू फ्रीट. एक रन हवाय अजूनही.
विकास पाटील बघा, रॉयल एंट्री, देसाईचे जबरदस्त क्रिकेटर. विकास, स्वागत आहे आपलं. आणि षटकार मारत असताना सामना जिंकलाय तो जय दुर्गा जय भोले कोलेली टीमने. अभिनंदन. मात्र त्यांना वाकलन आणि देसाई मॅचचा विजेता संघ त्यांच्यासोबत खेळ. लक्षात घ्या, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पॉवर प्लेमध्ये एकच धाव दिली पहिल्या ओव्हरमध्ये, 2 विकेट. सुजल पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॉल जमा करा जुना, सोमनाथकडे जमा करा. सोमनाथ नाही, मॅनेजमेंट कमिटीकडे जमा करा. चला, सुजल या मॅन ऑफ द मॅच. 3 ओव्हर नंतर जुने बॉल आहेत, त्यामुळे आम्ही जुने बॉल जमा करतोय. सुजल या मॅन ऑफ द मॅच. सचिन पाटील आपण यायचे, साबे टीमचे कॅप्टन, आपलाही सत्कार होईल. आणि नरेश कारभारी आपण या, आपलाही सत्कार होईल. महेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कार होईल. केडीएमसीची फिल्डिंग आहे, फिल्डिंग लावून घ्या. केडीएमसी आहेत का प्लेयर?